जे एक्सपिरियन्सेस आहेत, अनुभूती आहे, त्याच्यावर मनन करा, चिंतन करा. हे ज्यावेळेस आपण करतो त्यावेळेस आपले जे अगोदरचे जे पास्टमध्ये ज्या भूतकाळामध्ये ज्या आपल्या घटना घडलेल्या आहेत त्याच्याशी आपण काही गोष्टी शिकतो आणि आपण नवीन अनुभवासाठी आपण ओपन होतो. हे कसं करायचं की दर दिवशी रात्री आपण आपले जे इमोशनल जे अनुभव आलेले आहेत ते कोणते आहेत त्याकडं लक्ष द्यायचं. कोणत्या अशा इमोशन्स किंवा भावना आहेत ज्या भावनांमुळं मला त्रास सहन करावा लागला. कोणत्या अशा गोष्टी भावना आहेत की ज्या उद्विग्न होतात. कोणत्या भावना अशा आहेत की ज्याच्यामुळं माझं मन अस्थिर होतं. कोणत्या गोष्टी अशा घडतात की मी त्याचा जो प्रतिसाद आहे तो माझा व्यवस्थित मी करू शकत नाही. हे जेव्हा तुमच्या लक्षात येईल तर तुमच्या ह्याच्यावरून हा एक फायदा होईल की पुढच्या वेळेस मी कशाप्रकारे त्याला उत्तमपणे मी प्रतिसाद देऊ शकेन. ह्याचा फायदा असा होईल की ज्या भावनांमुळं आपल्याला असं वाटत होतं की नाही मला माझी अधोगती झालेली आहे तिथून तुम्हाला पुन्हा बाउन्स बॅक किंवा रेझिलियन्स आपण करू शकतो. नव्याने आपण कार्य करण्यासाठी आपण मन असं खंबीर करू शकतो की जेणेकरून आपल्या जीवनामध्ये पुढील जीवनामध्ये येणाऱ्या कोणत्याही घटना असोत कोणत्याही अडचणी असोत त्या आपण अगदी शांतपणे त्याचबरोबर संयतपणे व प्रज्ञेने आपण त्या सोडवू शकतो.